नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्याबद्दल महाराष्ट्र राज्य सरकारने मोठी माहिती घेऊन आलेली आहे. ही माहिती कोणती आहे, जी आर कसा आहे, जी आरबद्दल तुम्हाला काय महत्त्वाचे आहे, याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तत्पूर्वी मी आशिष आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. जी आर आलेला आहे, तर इथे लिहून आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी म्हणजेच KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्यात आलेला आहे. आता ही माहिती 18 सप्टेंबर 2025ला आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे काल आलेली आहे. आज मी व्हिडिओ अपलोड करत आहे. तर आता चला आपण प्रस्तावना वाचू. तर यामध्ये दिलेलं आहे की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. ठीक आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतराद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार, आर्थिक आणि इतर अनुदाने लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण अधिनियम 2016च्या कलम 7 मधील तरतुदींच्या अनुषंगाने दिनांक 1/8/2024 अन्वये शासन अधिसूचित केली आहे. सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाण करेल असे नमूद केलेले आहे. तर यामध्ये सरळ लिहिलेलं आहे की तुमची लाडकी बहिणी योजनेअंतर्गत काय तपशील होता आतापर्यंत हे यामध्ये दिलेलं आहे. तर माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार यावर्षी किंवा दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांची KYC करवायची आहे. महिला व बाल विकास विभागाची सब AUA किंवा सब KUA म्हणून UIDAI ने नियुक्त केली आहे. म्हणजे UIDAI ने या संपूर्ण KYCची माहिती अपडेट करण्याची जबाबदारी घेतली आहे किंवा त्यांना महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेलं आहे. त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे. म्हणजे तुमच्या थंबनुसार तुमचं ऑथेंटिकेशन होईल आधार कार्ड टाकून. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टल किंवा KYC सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबत शासन विचाराधीन होती. ठीक आहे. शासन परिपत्रक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून तेच KYC करण्यासाठी आहे. आता तुम्हाला सेकंड नंबरवर काय आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या आता ही वेबसाईट दिलेली आहे ladkibahin.maharashtra.gov.in. या पोर्टलवर सदर KYCची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने वेब पोर्टलवर लाभार्थ्यांचा प्रत्यक्षात KYC करण्याबाबत कारवाई माहितीचा फ्लोचार्ट म्हणजे अल्गोरिदम फ्लोचार्ट समजून घ्या परिशिष्ट A मध्ये देण्यात आलेला आहे. त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत म्हणजे आता काल 18 सप्टेंबरपासून ते डिसेंबर 18पर्यंत किंवा 20पर्यंत ही मुदत राहील. तोपर्यंत तुम्हाला KYC करावी लागणारच आहे. ठीक आहे. आता नंबर 4. आता नंबर 3. दरवर्षी जून महिन्यात 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी KYC करणे बंधनकारक आहे. 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही KYC करावी. आता हे संपूर्ण हे तुम्ही वाचून घ्या. इथं महाराष्ट्र राज्यपालाने इथे सिग्नेचर केलेले पण आहे. आणि थोडं खाली गेलो तर इथे तुम्हाला फ्लोचार्टमध्ये सर्व माहिती दिसेल की KYC कशी करायची. तर सर्वात प्रथम तुम्हाला ladkibahin.gov.in या वेबसाईटवर भेटते. तिथे KYC बॅनरच दिसेल, त्यावर क्लिक करायचं आणि जो फॉर्म उघडेल तिथे कॅप्चा टाकून तो फॉर्म भरून टाकायचा आणि तिथे तुमच्या मोबाईल नंबर OTP येईल. आता KYC आधी पूर्ण झाली की नाही हे तपासण्यात येईल. झाली असेल तर तिथे येईल की KYC ऑलरेडी झालेली आहे. नाही झाले तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही
तपासला जाईल. त्यानंतर पुन्हा 2 नसेल तुमचा तर आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत तुम्ही नाही असा संदेश तुम्हाला येईल. आणि असेल तर लाभार्थ किंवा मोबाईल नंबर, ज्या आधार नंबरवर तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे तिथे OTP येईल आणि सबमिट बटनावर क्लिक करावं लागेल. यानंतर eKYC पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड म्हणजे कॅप्चा नमूद करून तुम्हाला सेंड OTP म्हणजे तुमच्या मोबाईल नंबरवर OTP देण्यात येईल. त्यानंतर पती वडील यांच्या आधार लिंक मोबाईलवर झालेला प्राप्त OTP स्क्रीनवर सबमिट करून क्लिक करायचे. त्यानंतर असे डिक्लेरेशन येईल. ते 2 डिक्लेरेशन भरायचे, हो किंवा नाही ही माहिती भरायची आणि सबमिट बटनावर क्लिक करून त्यावर तुम्हाला असा मेसेज येईल की सक्सेस, तुमची eKYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा संदेश येईल. तर लाडक्या बहिणींनो, 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला eKYC हे बंधनकारक आहे. तुम्हाला जमत नसेल तर तुमच्या घरच्या कोणालाही जो मोबाईल यूज करतो त्यांना म्हणा की माझी eKYC करा. नसेल जमत तर CSC जवळपासच्या CSC सेंटरवर जाऊन तुम्हाला eKYC करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय तुम्हाला 1500 रुपये हप्ता मिळणार नाही. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.